नेमगुण पाटील आणि कटके मॅडम राहिल्या सांगोड्याचे काय त्यांनी कटके मॅडमचा सरपंच होतं तिथं 2 वर्ष त्याची भरपूर तिथे त्यांच्यावर कामं केलेली आहेत. आणि परत नेमगुण पाटील पेक्षा त्याचे वडील 1964 पासनं समाजकार्य त्यांच्या घरात आतापर्यंत म्हणजे 64 पासून आता 2026 पर्यंत कोण श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, काही बी काम असू दे, म्हणजे समाजकार्य असू दे किंवा काय ते सल्ला विचार येऊ दे किंवा आर्थिक मोकळ्या हातानं का परत कोण गेलं नाहीत. हे काय परत त्यांनी सरपंच झाल्यावर तालुका पंचायतला उपसभापती होतं. त्यावेळी त्यांनी भरपूर गावातले एक तळ्याच्या भोवतीने कटड्या बिटड्या रस्ते सगळे केल्या त्यांनी. चिंचवाडला वगैरे मतदारसंघात सगळे केल्यात. परत 1919ला महापूर आला. ते सरपंच झाल्यावर ह्याचं बायपासचं ऑपरेशन झालं. तर त्यांनी 5व्याचे उठून 7-10 दिवस का नाही ते बिलवा जेवढाचं बसलं होतं. ते नुसतं झोपायला तेवढं घराकडे येणार. 7व्या दिवशीच एवढं कोण धाडस करणार नाही. तेवढं धाडस केल्यात. परत बाकी अडचणीत म्हणजे गावात म्हणण्यापेक्षा पंचकृषीत कोणीही माणूस असले अडचणीला हे केलं. समाजकार्य आमच्या जैन धर्माचं असू दे किंवा बिरबा देवळाचं असू दे, सगळ्याला त्यांचं देणगी म्हणा किंवा हे करा त्याला विचारून सगळं करतात. तुमचा पाठिंबा कोणाला असणार? आमचं पाठिंबा नेमगुण पाटलाच आहे. निवडून येतील की मग? 100% येणार अगदी. त्यात काय हेच आहे म्हणा, ते गुलाब लागलेलाच आम्हाला ते. ओके. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.